सुसंस्कृत, सदृढ, कौशल्याधिष्ठित पिढीसाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0च्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले। कार्यक्रमाला शिरूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर, शिक्षण विस्तार अधिकारी किसन खोडदे, सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलचे अनिल पायस, नॅन्सी पायस, डेक्कन एज्युकेशनचे डॉक्टर समीर ओमकार उपस्थित होते। गटविकास अधिकारी डोके पुढे म्हणाले, विश्वातील आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीतून सुसंस्कारित, सदृढ, सर्वार्थाने कौशल्याचे विकसन करणारी, ती कौशल्य आत्मसात करणारी पिढी सक्षमपणे उभी राहिली पाहिजे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या माध्यमातून हे सहज शक्य होणार आहे। या प्रसंगी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तालुक्यातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करूयात। भविष्यातील आव्हानं सक्षमपणे पेलण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या क्षमता वृद्धिगत होण्यासाठी समाजातील अनेक घटकांना बरोबर घेऊन आपण हे शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवूयात। शिरूर तालुका स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 हे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सुलभकांच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पडले। साधन व्यक्ती सुलभक संदीप क्षीरसागर, शहाजीराजे पवार, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे, जिल्हा समन्वयक प्रदीप देवकाते, प्राध्यापक संतोष क्षीरसागर, अशोक कर्डिले, राजेंद्र चोरे, आदिनाथ कर्डिले, कैलास पडवळ, मनोज नाईकवाडी, संतोष खताळ, बबन गुंड, राहुल आवारी, रामचंद्र नवले, दशरथ आळवे, प्राची कुलकर्णी, प्राध्यापक गणेश बांगर, संजना गावडे, स्नेहा खरबस, सारिका चव्हाण, प्रशांत माने, पी.ए. कुलकर्णी, चंद्रशेखर काकडे, ज्योती जाधव, बेबी तोडमल, जयश्री भुजबळ, शरयू कांबळे, सुनील भुक्कन, संतोष गावडे व मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी तर आभार राजेंद्र चोरे यांनी मानले। 11/2/2025 पासून ते 15/2/2025 पर्यंत आम्हाला या ठिकाणी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम देण्यात आलेला आहे। अत्यंत उत्कृष्टरित्या इथे आम्हाला आमच्या सर्व शंकांचं निरसन झालेलं आहे आणि नवीन जो काही येऊ घातलेला CBSEचा अभ्यासक्रम आहे त्याबद्दल आम्हाला अतिशय चांगल्या रीतीनं मार्गदर्शन इथं करण्यात आलेलं आहे व या प्रशिक्षणाबद्दल मी अत्यंत समाधानी आहे। ओके। महाराष्ट्राची शैक्षणिक शिक्षण परिषद आणि SCRT तर डायरेक्ट यांच्या माध्यमातून शिक्षक समृद्धी 2.0 यामध्ये आम्हाला पहिल्यांदा आमच्या मनामध्ये ज्या शंका होत्या त्या टोटली पूर्ण निरसन झाले त्यांचं। त्यामध्ये मग प्रगती पुस्तक भरायचं असेल, स्वॅप म्हणजे काय असेल, त्याच पद्धतीने याच्यामध्ये CBSE पॅटर्न कसा राबवायचा, त्याच्यामध्ये 3 स्तर कुठले होते, त्याच्यामध्ये प्राथमिक स्तर असतील, द्वितीय स्तर असतील, तृतीय स्तर आणि चतुर्थ स्तराची माहिती झाली। त्याप्रमाणे 5334 ही जी आधारित जी नवीन संरचना आहे त्याची माहिती कळाली। त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचं जे काय आतापर्यंत मूल्यांकन होतं ते फक्त गुणांकन पद्धतीने होतं, आताचं मात्र मूल्यांकन कृतीयुक्त होणार आहे, कृतीच्या माध्यमातून होणार आहे। ह्या शिक्षकांच्या माध्यमातून मी सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो की हे प्रशिक्षण अतिशय उत्कृष्ट झालं, आम्हाला अतिशय उत्कृष्ट प्रकारचं प्रशिक्षण मिळालं, त्याचा उपयोग निश्चितपणे शाळा स्तरावर निश्चितपणे करू। प्रशिक्षण साधारणतः डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या या इंग्रजी माध्यमाने शाळेमध्ये झालं। प्रशासनाने पहिल्या दिवसापासून आपल्या प्रशिक्षणाच्या सुरुवातीपासून ते आजच्या समारोहापर्यंत अतिशय सुंदर असे नियोजन केलं। ज्यांनी आपल्याला 5 दिवसांमध्ये मार्गदर्शन केलं त्यांनी सुद्धा पहिल्या दिवशी आपल्याला सांगितलं की तुम्ही आणि आम्ही एकाच झालीतली आहोत, फक्त तुमच्याकडून आम्हाला फक्त पुढे पाठवलं, त्यातून जे आम्ही शिकून आलो ते तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला। तो देत असताना आमच्यातून जे काय तुमच्याला राहिले असेल तर त्यासाठी आपल्याला क्षमता वृद्धीचे पुस्तक समोर दिलं, मार्गदर्शन म्हणून दिलेलं आहे। ज्या गोष्टी आपल्याला कोणाला काही समजण्याच्या राहून गेल्या असतील तर त्यातून त्या वाचून पूर्ण करा आणि आपण आपल्या विद्यार्थ्यांशी खऱ्या अर्थाने बांधील राहणार आहोत, त्यांच्या गुणवत्तेशी। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।